एकही मुस्लिम व्यक्ती मूळतः राहत नसलेल्या हिवरे बुद्रुक गावात मात्र लालखन बाबा दर्गा असलेल्या यात्रेनिमित्त हजारो भाविक मनोभावे येथे दर्शनाला येतात। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नामदार वल्लभ बेनके तसेच विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे गाव असलेले हिवरे गावात लालखन बाबा व मुक्ताई देवीची यात्रा उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला। मंगळवार दिनांक 11 रोजी रात्री दत्ता जाधव प्रस्तुत ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। यावेळी उद्घाटन प्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे, माजी सरपंच राजेश बेनके, अतुल भांबेरे, विलास बेनके, मनोहर हांडे, श्रीराम बेनके, भोर पडवळ, दत्ता जाधव, देशमुख, नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे आदी मान्यवरी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमात नेमके आमदार अतुल बेनके काय म्हणाले याविषयी जाणून घेतले आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मंगेश अण्णा काकडे, आपले गावचे जावई आणि माझे जवळचे मित्र किरणजी वाजगे, माझ्या समेत आलेले अतुलजी भांबेरे आणि गावातले आपले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी, माझी वडीलधारी मंडळी, आमचे मोठे बंधू राजूदादा आणि त्यांचे सर्व सहकारी, प्रथमतः या यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। कालही मी संदलच्या कार्यक्रमाला इथं आलो होतो आणि संदलच्या कार्यक्रमामध्ये मी हीच भावना व्यक्त केली होती की आपल्या गावाचं नाव वल्लभशेठ बेनके साहेबांमुळे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि आपलं गाव अनेक यात्रा उत्सव आणि सणानिमित्त एकत्रितपणे आपण हा यात्रा उत्सव साजरा करून पुढे जाण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे। आणि म्हणून आज या करमणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठल्या प्रकारचं गालबोट लागू नये याच्याकरता महिलांसाठी जी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, जे संयोजन समितीमध्ये ज्यांनी महिलांना प्राधान्य दिले आणि हे माझ्या गावातून सुरुवात झालेली आहे, खरं तर मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो। इथून पुढे गावामध्ये एखादा कार्यक्रम असेल तर महिलांना प्राधान्य देऊन त्यांना व्यवस्थित त्यांची व्यवस्था करून त्यांच्या सुरक्षेची काळजी आपण घेतली पाहिजे। कारण मागच्या वेळेस पण मी जेव्हा कार्यक्रमाला आलो, तमाशाचा कार्यक्रम होता, पण स्टेजवरच्या तमाशापेक्षा खालचाच तमाशा जरा वेगळा चालला होता आणि मग त्यातून आपल्या कुटुंबातले, आपल्या घरातले लोक जेव्हा इथं येतात त्याला ते शोभनीय नाही। म्हणून आपण सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा म्हणून आपण सर्वजण इथे उपस्थित झाल्यात। मी तुम्हाला वल्लभशेठ बेनके साहेब आणि कुटुंबाच्या वतीने आपण सर्वजण घरातली मंडळी आहोत यात्रेच्या शुभेच्छा तर देतोच। पोलीस स्टेशनचे PSI इथं आलेले आहेत, आपणही आमच्या यात्रेला संयोजन केलं, मदत केली, त्याबद्दल आभार। आणि विशेषतः मी हा जो पाहुणा इथं घेऊन आलो मंगेश अण्णा काकडे, हे आपल्या तालुक्याचे माजी आमदार दशरथ काकडेंचा नातू आहे। तो आता शिवसेनेचं काम करतो। पण आता माझा जवळचा मित्र आहे आणि महाविकास आघाडी या नात्याने जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आपण एकत्रित करून पुढे जाण्याची माझी भूमिका आहे आणि त्या प्रेमाखातर तो इथं आलाय। मी मंगेश अण्णाचं मनपूर्वक स्वागत करतो। ज्यांचा सत्कार झाला, आमचा सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो। आणि आता वाजल्यात 12:05। पुढच्या वेळेस जेव्हा कार्यक्रम चालू होईल तेव्हा तो कार्यक्रम 10:30 वाजता चालू झाला पाहिजे। मी 10:30 पावणे 11ला तिथे येऊन थांबलो होतो, पण हे म्हणले हे जळाले। मंगेश, काय जळलं तुझं? आता पुढच्या वेळेस कार्यक्रम जर करायचा असेल तर वेळेत चालू झाला पाहिजे, कारण एवढ्या लेट चालू होऊन परत रात्री एवढं जागायचं असं कार्यक्रम अत्यंत दर्जेदार आहे। या कार्यक्रमाचे जेवढे संयोजक आहेत त्यामध्ये दत्ता जाधव असेल, आमचा ओमकार असेल, मंगेश असेल, दर्जेदार कार्यक्रम देण्यामध्ये त्यांची अत्यंत हातोटी आहे। जुन्नर तालुक्यातलाच नाही, पुणे जिल्ह्यातलाच नाही तर महाराष्ट्रातला नावाजलेला ऑर्केस्ट्रा आहे, याची पर्वणी आपल्या सर्वांना भेटणार आहे।
आणि संयोजन समितीचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्हाला सर्वांना यात्रेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय शिवराय.